उन्हाळ्याची चाहूल आता लागलेली आहे आणि सोबतच लग्न सराईचं सीझनसुद्धा चालू झालेलं आहे आणि म्हणूनच नट्टापट्टा करून आम्ही निघालो होतो लग्नाला जाण्याकरता. लग्न समारंभामध्ये जाण्याची एकच गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडते, ते म्हणजे सर्वांच्या होणाऱ्या भेटीगाठी. इथे गेलं ना की सगळेजण मिळतात, एकमेकांच्या गप्पा गोष्टी होतात, हालचाल विचारलं जातं आणि ते मला खूप छान वाटतं. तुम्हाला लग्नाला जायला आवडतं की नाही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मोर्शीमध्ये लग्न असूनही मी चक्क अर्धा पाऊण तास लेट केलं आणि तिकडे पोहोचलो. पण जाताना मला वरात दिसली आणि ते पण आमच्याच नवरदेवाची, म्हणून मग मी रिलॅक्स झाले की आता आईबाबांचे टोमणे मला मिळणार नाही म्हणून. पण तिथे जाऊनही माझ्या आईला काही खुर्ची भेटली नाही बसायला, त्याच्यावरून मला अर्धा तास भाषण ऐकावंच लागलं. आजकाल ना पायाचे प्रॉब्लेम्स खूपच वाढत चालले आहे, स्पेशली लेडीजमध्ये खाली बसायला खूप जास्त त्रास होतो. तरी कसं बसं माझ्या आईला कन्व्हिन्स केलं की अगं जाऊ दे ना, 1.5 तास लेट लग्न लागलेलं आहे, एवढ्या वेळ तू बसून काय केलं असतं असं म्हणून आम्ही थोडंसं टाईमपास करून माझ्या आईचं मन मी परिवर्तन करून टाकलं आणि लग्न लागलं. फायनली नवरीबाईची एंट्री झाली. सुंदर सुंदर नवरी आणि सुंदर सुंदर नवरदेव, छान जोडी होती. आणि मंगलाष्टके झाल्यानंतर गजानन महाराजांची आरती करण्यात आली, ते तर मला फारच जास्त आवडलं. त्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं. आणि हो, मला तुमच्याकडनं एक सजेशन हवं होतं विनिशाच्या हेअर्सबद्दल. तर तिचे हेअर आहे कर्ली आणि कर्ली हेअर्सवर कोणती हेअर कट अशी छान दिसेल असं मला एखादं, तुम्हाला जर आयडिया असेल तुमच्या मुलीची तुमची असेल तर मला नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये नसेल तुम्ही कम्फर्टेबल तर मला DM सुद्धा करू शकता. मला खूप जास्त आवश्यक आहे तिची उन्हाळ्याच्या पहिले एखादी हेअर कट करणे आणि मला सुचत नाही आहे, म्हणून मी तुम्हाला विचारते आहे. तर एक नक्की तुमच्याकडून मला सजेशन हवं आहे. लग्न लागल्यानंतर सर्वांनी जेवण वगैरे केलं आणि मस्तपैकी निवांत बसले होते गप्पा करत. तेवढ्यात आम्ही सर्वांना इन्व्हाइट केलं आमच्या घरी चला म्हणून, कारण की जेवण तर झालंच होतं. आता बारी होती ती म्हणजे चहा किंवा कोल्ड्रिंकची. तर सगळेजण आले आणि घर एकदम असं भरभरून गेलं. खूप छान वाटतं जेव्हा सगळेजण घरी येतं. स्पेशली विनिशाला तर खूप जास्त आनंद झाला होता, कारण की तिच्या प्ले रूममध्ये खेळण्यासाठी तिला खूप सारे फ्रेंड्स मिळाले होते. मग एकेकाने निघायची वेळ झाली होती आणि आपल्या इंडियामध्ये गुड बाय करण्याची प्रोसिजर ही कमीत कमी अर्धा तास तर चालतेच चालते. अशा प्रकारे छानपैकी सर्वांना भेटीगाठी घेऊन गप्पा गोष्टी करून टाटा बाय बाय केलं. आणि सोबतच माझे आई-बाबा म्हणजेच विनिशाच्या नाना-नानीला सुद्धा बस स्टँडवर सोडून द्यायचं होतं. पण त्याआधी तुम्हाला देते क्विकली एक फिट चेक माझ्या साडीचा. खूपच सुंदर हा कलर कॉम्बिनेशन होता. मोस्टली नाही दिसत खूप लोकांच्या अंगावर, म्हणून मला ही साडी आवडली होती. आणि तुम्हाला ही साडी कशी वाटली हे पण सांगा. आणि हो, आजकाल इन्व्हिजिबल नेकलेसचा फार ट्रेंड चालू आहे, जे की मी गळ्यामध्ये घातलेलंच आहे. ऑनलाईन बोलावलेलं आहे आणि मंगळसूत्रसुद्धा. तर तुम्हाला या दोन्ही गोष्टींची लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिंक असं टाईप करा. ओके बाय. जय गजानन माऊली. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.